उल्हासनगरची आरोग्यसेवा होणार अधिक बळकट. आरोग्यमंत्री आबिटकर आणि खासदार डॉक्टर शिंदे यांची मध्यवर्ती व कामगार रुग्णालयाला भेट. उल्हासनगर शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आज राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शहराला भेट दिली. दोन्ही मान्यवरांनी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार पद्धती आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना अधिक दर्जेदार, जलद आणि सुलभ सेवा कशा देता येतील यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. तसेच शहरात उभारण्यात येणाऱ्या भव्य कामगार रुग्णालयाला देखील त्यांनी भेट दिली. या रुग्णालयामुळे लाखो कामगार कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्याप्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, सभापती बिट्टूभाई, शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी, गटनेते नगरसेवक अरुण आशान, नगरसेवक नाना बागुल, कमलेश निकम आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. उल्हासनगरकरांच्या आरोग्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. वृत्तसंकलन अनिल बंगाळे, उल्हासनगर. उल्हासनगरच्या आरोग्याच्या सुविधांसाठी सातत्यानं आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार महोदयांच्याही सातत्यानं मागणी होती. त्यामुळे या दोन्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली. या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे. पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, तो साहजिकच पेशंटच्या फ्लोप्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंतचं हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळींनी एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटलसुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलची आत्ता असणारे 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवतात आणि केवळ सेकंडरीपर्यंत न जाता टर्सरीच्या सगळ्या सेवासुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाले हॉस्पिटलमध्ये जे काय ऑपरेशन्स व्हायला पाहिजेत त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत, निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूदसुद्धा करायला पाहिजे. त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खासदार साहेबांनी आणखीन काही सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेससुद्धा उपलब्ध करून सुद्धा विभाग सुरू करता येतो का यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्या की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतो एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 आठवड्याभरामध्ये किंवा 1 महिन्याभरामध्ये सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा. उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये OT 2 वर्ष बंद होती आणि दुसरी OT 34 दिवस बंद होती. त्यामुळे 65 रुग्णांची हेळसांड झालेली आहे. चौकशी समितीमध्ये अधिकाऱ्यांना डॉक्टरांना दोषी ठरवलेला आहे पण अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आहे. चौकशी समितीमध्ये ज्यांना दोषी ठरवलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहे, आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आम्ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटबरोबर अंतर्गत कामकाज म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो ह्यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्यात आणि मला असं वाटतं की ह्यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या समेत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासून त्या सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी होईल, नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला सुधारणा दिसतील एवढी मी खात्री आपल्याला देतो. सर, लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील आहे पण पुढे सुविधा दिली जात नाही रुग्णांना. सर,
लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर तिथं नाही आहे. आपण समजून घ्या, आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतं आहे की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा असतो, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाली हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधासुद्धा टर्सरीचे हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते, हेही समजून घ्या. रुग्णालयाचं लोकार्पण कधी होणार आहे? मला वाटते भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्यामधला सर्वे केलेला आहे. इथं सुद्धा जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करू आणि योग्य अशा पद्धतीने असेल, कारण आपण नवीन क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण आपण कायद्याच्या अंतर्गत आणत असताना जर असं काय होत असेल तर सगळ्यांची चौकशी करून जे जे चुकीचं असेल त्याच्यावरती तात्काळ या सगळ्या सुविधासुद्धा लोकार्पणाला उपयुक्त होतील, लोकांना उपयुक्त होतील. आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींमध्ये उणिवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फंड्स त्याला मान्यता देणे, या दोन्ही गोष्टींची चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये आत्ताच्या कामकाजामध्ये ज्या सुधारणा दिसतील त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण सगळेजण सुद्धा प्रतिक्रिया नोंदवू. सेवा आपण म्हणजे चांगल्या प्रकारे कधी सुरू करतो. 108ची सेवा आणि त्याच्याबद्दलच्या अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. त्या सगळ्या तक्रारीला कारण असंही आहे की आपण जी सेवा दिली त्यावेळेला 2012 आज 12पासून 14 वर्ष झाली. त्या गाड्यासुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनानं नवीन करार केला की ज्या कराराच्या माध्यमातून अतिशय अद्ययावत हॉस्पिटल ऑन व्हील्स असं म्हणता येईल अशा पद्धतीनं जिथं आपली ॲम्ब्युलन्स जाईल तिथं प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये तो पेशंट जाईल एवढ्या चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार अशा पद्धतीनं सगळ्या सुविधा देणाऱ्या नवीन ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करतोय. पुढच्या 15 दिवसांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये पहिल्या 300 गाड्या त्यातल्या लोकार्पित होतील आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं साधारणतः 1700 ते 1750 गाड्या या लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. आपण जर बघितलं डोंबिवलीच्या शास्त्रीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. तिकडे डॉक्टर सेवा देत असतात तर दुसरीकडे अशा प्रकारची मारहाण होते, त्यामुळे डॉक्टर भयभीत झाले. डॉक्टरांच्यावरती झालेली मारहाण ही अतिशय चुकीची आहे. याच्याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधींनी, सर्व प्रमुख नेत्यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका बाजूला संविधानिक पद्धत असताना अनावश्यक अशा पद्धतीनं कायदा हातात घेणारे कुठलेही लोक असतील तर ते चुकीचं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये अशा पद्धतीनं घटना घडू नयेत यासाठी कायद्यामध्ये सुद्धा ज्या सुधारणा करायच्या आहेत, विशेषतः सेक्शनमध्ये सुद्धा सुधारणा करायच्या आहेत. क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या माध्यमातून ज्या वेळेला काम करतो त्यावेळी यासुद्धा सगळ्या कायद्यातल्या सुधारणेमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो. सर, ठाणे सिव्हिल सर्जन गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी थाट मांडून बसलेले आहेत. त्यांची बदली होत नाही सर त्या ठिकाणी, त्यामुळे भ्रष्टाचाराचे ॲलिगेशन त्यांच्यावर होत आहेत सर. मी आपल्याला सांगतो की आता पुढच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा बदल्या होतील आणि कुणाला एखादा अधिकारी हा लोकांच्या सेवेसाठी आहे, तो आपल्या सोयीसाठी असेल तर अशा गोष्टी कुठंच असणार नाहीत. मी असं म्हणतो की सगळीकडेच आपण बदल करतोय आणि जो काही कालावधी आहे त्या कालावधी झाल्यानंतर मात्र निश्चितपणे सगळीकडे आपण बदल करतो. खासदार साहेब जे आहेत ते मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप चांगलं काम करतात, मात्र डॉक्टरांवरती जो मनुष्यबळ कमी असण्याचा अनाव येतो आणि त्याच्यामुळे पेशंटवरती पण ताण येतो. काय सांगाल? इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, फक्त डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला जो आहे तो कमी होतो. मनुष्यबळ कमी असल्या रुग्णालयामध्ये मनुष्यबळ कमी आहे ही बरेच वर्षाची तक्रार होती. परंतु आदरणीय मोदीजींचा आपण आभार मानायला पाहिजे की त्यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने नवीन मेडिकल कॉलेजेस काढली त्यामुळे डॉक्टरची संख्या वाढते. भविष्य काळामध्ये ती अजूनही वाढेल. आताच 1 तारखेला जो का डॉक्टर्स डे होता त्या डॉक्टर्स डे दिवशी आपण एकूण 1400 डॉक्टरची भरती केली. परत 600 डॉक्टर आपण भरतोय. 1900 CHO आपण भरतोय. डेंटलचे साधारणतः 250 ते 300 डॉक्टर्स भरतोय. आता भविष्य काळामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रिक्त राहणार नाहीत यासाठी टार्गेटेड प्रोग्राम आम्ही करतोय. त्याचा फायदा सगळ्या आस्थापनांमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी कुठेही डॉक्टर कमी पडणार नाही याची जबाबदारी आमच्या विभागाने घेतलेली आहे. मुळात हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा पडणं हे अतिशय गंभीर आहे. मी असं सांगतो आपल्याला जर असं होत असेल तर तशा गोष्टी आम्ही अजिबात खपून घेणार नाही, कारण त्याच्यासाठी स्वतंत्र DPDCची तरतूद आहे,
राज्य शासनाच्या वतीनं त्याच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहे आणि असं असेल तर आपण निदर्शनास आणून द्या. जे चुकीचं असेल त्या गोष्टींवरती जे दोषी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करू. सर, अंबरनाथमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, पण तिकडचे जे इंटर्न्स आणि लेक्चर्स आहेत त्यांची सेवा सेंट्रल हॉस्पिटलला भेटत नाही. ती कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला भेटते, तर ती सेवा उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलला भेटावी त्यासाठी काय करणार का? मेडिकल कॉलेजची सेवा ती कल्याण त्यांचा MOU रुक्मिणीबाई आता आदरणीय खासदार साहेबांसोबत आताच DMARचे सुद्धा लोक उपस्थित होते मेडिकल कॉलेजचे, की ज्यांना आम्ही सांगितलं आहे या MOUमध्ये जरी काय असलं तरी सगळ्या लोकांसाठी सगळ्या एक्सपर्ट डॉक्टरचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी पुढच्या आता या बैठक आठवल्यानंतर सुद्धा सगळे अधिकारी बसतील आणि त्याचा फायदा होईल. डोंबिवलीतल्या त्यामध्ये इतर प्रकरणामधलं वस्तुनिष्ठ डोंबिवलीतल्या प्रकरणामध्ये त्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये वस्तुस्थितीचा अहवाल मागवलेला आहे आणि तिथं जे काही डॉक्टरची संख्या कमी असेल त्याच्याबद्दलची जी काही उपाययोजना करायला पाहिजे त्याबद्दल शासनाच्या वतीने स्पष्ट सूचना दिल्यात आणि त्याच्यामधल्या उणिवा कुठे असणार आहे याची काळजीसुद्धा शासनाच्या वतीने आपण घेतो. सर एक मिनिट छोटासा खासदार साहेब हे थांब रे बाबा. सगळं मराठी बोलणार. आज उल्हासनगर शहरामध्ये रुग्णालयामध्ये पाहणी दौरा केला, सेंट्रल हॉस्पिटल असेल, कामगार हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे आता नागरिकांच्या सेवेसाठी हे रुग्णालय. मी सर्वप्रथम आरोग्यमंत्र्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशाप्रकारे अजून ऑग्मेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशाप्रकारे वाढवू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आत्ता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आत्तापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहे हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगरवासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशाप्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशाप्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवू, सगळ्या गोष्टी करू आणि स्टेपवाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे. त्यानंतर आता ESICमध्ये आहे आपण. या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे यायला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जे जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल ह्याच्यामध्ये चर्चा झाली. ह्याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरीज झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESICमध्ये मिळाल्या पाहिजे.
हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मॅटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे काम चालू राहील, त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील, म्हणजे एकंदरीत या उल्हासनगर